मी अरविंद जाधव. तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संवाद दौऱ्यानिमित्त हदगाव इथे आलात, परंतु याच्यापूर्वी जे नगरपालिकेला आपण जी आश्वासनं दिली होती विकास कामाच्या संदर्भात, त्या अनुषंगाने आपण इथं विकास निधीच्या संदर्भात काय विकास निधी टाकला असं आमचं म्हणणं आहे, शहरवासियाचं म्हणणं आहे. निश्चित तुम्हाला सांगतो, कुठलंही तूप खाल्लं की रूप येत नाही. आता नगराध्यक्ष होऊन साधारणतः 6 महिने झाले. आपण बघतात की शहरामध्ये रस्त्यांची, म्हणजे मी खासदार असतानाचा निधी आहे तो, पण ती 10 कोटी रुपयाची कामं शहरामध्ये चालू झालेली आहेत. मला वाटतं आपली जी दत्तबापूची टेकडी आहे आणि जुन्या काही दलित वस्त्या आहेत त्या भागामध्ये कामं चालू आहेत. माननीय बाबूरावजी भूमिगत गटार असेल, पाणी पुरवठा योजना असतील, सातत्याने पाठपुरावा माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे करत आहेत आणि निश्चित येत्या वर्षभरामध्ये हदगाव नगरीचा चेहरा मोहरा हा पलटलेला दिसेल. आपण ज्यावेळेस तत्कालीन खासदार होते त्यावेळेस जे निधी इथं टाकला, त्या निधीचे जे विकास कामं होत आहेत ते बोगस होत आहेत असं अनेक स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत. मला काय वाटतं की काम बोगस होत असतील, आपल्याकडे क्वालिटी कंट्रोल यंत्रणा आहे, PWD आहे, त्यांनी चेक करावं आणि चेक करून जर बोगस कामं होत असतील तर नागरिकांनी थांबवायला काही हरकत नाही. कारण हा जो शासनाचा निधी आहे हा निधी कामं चांगलं होण्यासाठीच आहे आणि माझा सुद्धा कटाक्ष असतो की कामं ती चांगली झाली पाहिजे. आणि निश्चित असं काही जर तथ्य असेल तर त्याची चौकशी केली जाईल. परंतु अनेक ब्लॅकमेलर सुद्धा आपल्या या भागामध्ये आहेत आणि त्या पद्धतीनं अनेक ठेकेदारांना ब्लॅकमेल करणं, पैशाची मागणी करणं, पैसे नाही दिले तर त्यांच्या विविध प्रकारे त्यांना टॉर्चर करणं, असे पण प्रकार होतात. तर याच्यातली सत्यता काय हे मी जाणून घेईल आणि निश्चित खराब कामं होत असतील तर ती खराब कामं आम्ही होऊ देणार नाही. आणि दुसरा विषय महत्वाचा आहे की आपण जे शिवसेना या पक्षाचं संघटन करत आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते म्हणून, परंतु हदगाव तालुका असेल किंवा हिंगोली लोकसभा मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्हा असेल, इथं ग्रामीण म्हणजे गाव तिथं शिवसेना, म्हणजे हा जे शिवसेनेचे एक धोरण होतं ते धोरण कुठेतरी कमी पडते असं आपल्याला वाटत नाही का? मला असं वाटत नाही. आता आपण बघाल की आज हदगाव तालुक्यामध्ये माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब असतील किंवा आजी खासदार नागेश पाटील असतील, ही सर्व मंडळी आज शिवसेनेमध्ये आले. बाबूरावजी अहोरात्र इथं काम करतायत आणि ज्या अर्थानं शिवसेना वाढत आहेत, शिवसेनेचे धोरण, शिवसेनेची काम करायची पद्धत ही सर्वांना आवडत आहे. त्यामुळं अनेक लोकप्रतिनिधी जे कालपर्यंत आमच्या बरोबर नव्हते ते सर्व आपल्याकडे आलेले आहेत आणि आज हदगाव तालुक्यामध्ये कोणी विरोधक राहिलेला नाही. 100% शिवसेनामय असा तालुका झाला. थँक्यू सो मच. जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या tejpurnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.